नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आले आहे वैजापूर तालुक्यातील मन्यादळण। तर या संदर्भामध्ये तर जाणून घेणार आहोत की आपल्या सोबत जल समाधी कबा ज्यांनी घेतलेली आहे ती आपल्या सोबत लाईनवर जोडले आहेत। आपण जाणून घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांच्या मागण्या काय होत्या, शेतकऱ्याच्या संदर्भात जो पाऊल उचलला तर या संदर्भात आंदोलन करते तर जल समाधी यांनी घेतलेली आहे। तर या संदर्भात किशोर पाटील मगर छावा संघटना अध्यक्ष, तर या संदर्भात किशोर पाटील आपली काय मागणी आहे का बा आपल्याला एवढा टोकाचा पाऊल घ्यावा लागला का जल समाधी या मन्यावरती घ्यावा लागली, तर आपली काय प्रतिक्रिया? पहिला आपला परिचय। नमस्कार, माझं नाव किशोर पाटील मगर, मी छावा संघटनेचा तालुका अध्यक्ष वैजापूर। आमच्या मुख्य सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे शेतकऱ्याची, महाराष्ट्रातील शेतकऱ्याची सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे। आम्ही माफी म्हणणार नाही। दुसरा प्रश्न, या ठिकाणी पीक विमा हा शेतकऱ्याला तात्काळ मिळाला पाहिजे। जे शासनाने आता जे धोरण धरलं ते धोरण न लावता, पीक कापणीच्या अवलावर न लावता पहिला जो पीक विमा आहे तो या ठिकाणी मिळाला पाहिजे। तिसरी आमची प्रमुख मागणी आहे, पंचायत समितीच्या अंतर्गत जे गायगोठे आहे, जे वीर आहे, जे शेततळे आहे, त्यांचे वर्क ऑर्डर किंवा जे रखडलेले काम आहे ते त्वरित या ठिकाणी चालू करावं। यासाठी आम्ही या ठिकाणी जल समाधी आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आपल्यासोबत ओळख असलेले चंद्रशेखर पाटील सळुंके, त्यांनी अनेक आंदोलन केले आतापर्यंत। मन्यावरती असेल, रस्ता रोको असतील, उपोषण असतील, तेव्हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात असेल, तर आता ते सुद्धा इथं मन्यावरती कबा त्यांना बोलावणं होतं। तर या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आहे का शेतकऱ्याच्या संदर्भात? पाटील, आपला परिचय। नमस्कार, मी चंद्रशेखर साळुंके, जय जवान जय किसान। आज आमचे मित्र सहकारी किशोर पाटील मगर, दादाभाऊ पाटील तांबे, उदयभाऊ सोनवणे, अण्णा पाटील कुंदे, तसेच आमचे काँग्रेसचे आहेर पाटील असतील, सर्व प्रहार संघटनेचे नेते असतील, हे सर्वजण या जल समाधी आंदोलनासाठी उपस्थित आहे। आज शासनाने बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या जाहीरनाम्यात असेल, वचननाम्यामध्ये असेल वापरल्या असतात। ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा 90 दिवसात 7-12 कोरा करू आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करू। परंतु आज 6-7 महिने झाले सत्तेत येऊन आणि त्यांना विसर पडला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा। आज अर्थमंत्री आदरणीय अजितदादा सांगतात की सरकारची कर्जमाफी देण्याची परिस्थिती नाही। मी दादांना प्रश्न करू इच्छितो, दादा तुमचे पगार वाढायसाठी शासनाकडे पैसे आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करायसाठी पैसे नाही। आज महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्याच्या 7-12वरला बोजा जर पाहिला तर जवळपास 6-7 हजार कोटी रुपये असेल। आणि तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये उद्योगपतींच्या अदानी असतील, अंबानी असतील, विजय मल्ल्या असेल, यांचं 12 लाख हजार करोड रुपये माफ केलं आणि शेतकऱ्याच्या माफीचा प्रश्न आला तर तुमच्या तिजोरीमध्ये खणखणाट झाला। तुम्ही अर्थमंत्री आहात, तुम्ही अनेक वर्षापासून या पदावर विराजमान आहे, त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये आलं नाही का शासनाच्या तिजोरीमध्ये खणखणाट आहे, आपण जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये या शेतकऱ्याला कसा शब्द द्यावा की आम्ही सत्तेत आल्यानंतर, म्हणजे अक्षरशः तुम्ही चाटा मारल्या, लबाड्या केल्या आणि तो एक हरामखोर कृषी मंत्री, त्याला कोणी कृषी मंत्री केलं? त्या बावळ्याला काही अक्कल बिक्कल आहे का नाही? मादरचोत काही बोलतो आणि शेतकऱ्याची किल्ली उडवतो आणि माफी मागतो। म्हणजे कोणी यायचं आणि आम्हाला लात मारायची, आमची टिचकी उडायची आणि पुन्हा माफी मागायची। आत्ताच आपले हे कोकाटे ते म्हणतात की कर्जमाफी जर झाली त्यामधून साखरपुडे होतात, लग्न होतात। अहो कृषी मंत्री साहेब, आमच्या मालाला भाव नाही। तुम्ही मागील काळामध्ये कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एवढी प्रचंड मागणी होती, त्यावेळेस तुम्ही 40% निर्यात शुल्क लावला, आमचं हजारो लाखो करोडो रुपयाचं नुकसान केलं आणि तुम्ही अशी भाषा वापरता। मागं तुम्ही काय आम्हाला भिकाऱ्याच्या पंक्तीमध्ये बसवलं की 1-1 रुपये पीक विम्यासाठी घेता? अहो तुम्ही कृषी मंत्री आहे, या देशाचे, महाराष्ट्राचे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही असं हाणून पाडून जर शेतकऱ्याची खिल्ली उडवता असाल तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हे आता इथून पुढे बोलणं बंद करा, अन्यथा आम्ही शेतकऱ्याचा उद्रेक जर झाला तर येणाऱ्या काळामध्ये कृषी मंत्र्याच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला सन्मान, स्वाभिमान, काही अभिमान आहे की नाही? आम्ही रात्रीचा दिवस करतो, कष्ट करतो आणि उभ्या जगाला पोचण्याचं काम करतो आणि तुम्ही आमची अशा प्रकारची हेटाळणी करतात।
तर या गोष्टीचा तुम्हाला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि अजितदादा सांगतात शेतकऱ्यांना की तुम्ही 31 तारखेपर्यंत पीक कर्ज भरा, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल. अजितदादा, तुमच्यासारखे आम्ही सिंचन घोटाळ्यामध्ये 70,000 करोड रुपये कमवलेले नाही. आम्ही आमच्या मालाला भाव भेटला नाही, आमच्या लेकरा बाळाला शिक्षण देऊ शकत नाही, आमच्या मुलीचं लग्न करू शकत नाही, आमच्या आई वडिलाला आम्ही वैद्यकीय सेवा देऊ शकत नाही. या शेतीमधून आमची एवढी वाईट परवड झालेली आहे आणि तुम्ही आम्हाला आदेश करता. त्यावेळेस तुम्हाला समजलं नाही का कर्जमाफीचे आश्वासन देणार? आम्ही कर्ज हे मुळीच भरणार नाही. तुम्हाला काय कारवाई करायची ती करा, आमच्या जमिनी हडप करायची असेल करा, आमच्यावर जप्ती आणा, आम्हाला कारागृहामध्ये टाका, कारण आमच्याजवळ काहीच नाही. पिकलं त्यावेळेस तुम्ही आम्हाला लुटलेलं आहे आणि आजच्या घडीला आम्ही 1 रुपया भरू शकत नाही. हेच या समाधी आंदोलनाच्या माध्यमामधून तुम्हाला इशारा करतो. आणि आपण जर त्वरित पावलं जर उचलले नाही तर आम्ही सर्वजण आत्ताच्या आत्ता या तलावामध्ये आम्ही जलसमाधी घेणार आहे. अजून प्रशासनाचाही माणूस भिरकला नाही. म्हणजे एवढं गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे. यांना शेतकऱ्याच्या मृत्यूचं काही देणं घेणं राहिलं नाही. एवढं स्वस्त जीवन झालंय. आज एका तासाला या महाराष्ट्रामध्ये 6-7 शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे शेतकऱ्याचं जीवन हे एवढं फुकट झालेलं आहे का? आमच्या रक्ताचे नैवेद्य, आमच्या लाशीचे नैवेद्य या सरकारला किती पाहिजे आणि केव्हा हे सरकार जागे होणार आहे? तरी त्वरित सरकारनं पावलं उचललंय आणि कोकाटे यांच्यावर कारवाई करून त्यांचं मंत्रिपद निलंबन करावं. याच या आंदोलनाच्या माध्यमातून मी सरकारला इशारा करतो. जय हिंद, जय जवान, जय किसान. आपण दुसऱ्या नागरिकडे जाणार आहोत. तुमचे पहार संघटनेचे का बा ते तालुका अध्यक्ष आहेत, तर त्यांची काय मागणी आहे का बा गोरगरिबांसाठी जे जलसमाधी आंदोलन घेत आहेत त्यांनी आज भेट दिली, तर या संदर्भात पहिला आपला विधानसभा निवडणुकीपूर्वी जे सरकार सत्तेत आलं ते सरकार एक है तो सेफ है, बटंगे ते कटेंगे या फतवेवरती हे सरकार सत्तेमध्ये आलं. त्यावेळेस विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं या महाराष्ट्र राज्याचे जे सध्याचे जे मुख्यमंत्री आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्यावेळेस ते त्यांच्या प्रचाराच्या काळामध्ये बोलले होते की शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे. पण सत्तेत आल्यानंतर हे जे काही मुख्यमंत्री आहे ते शेतकऱ्याची कर्जमाफीचं जे बोलले होते ते त्यांच्या लक्षातून आज गेलेलं आहे. म्हणून त्यांना स्मरण यावं यासाठी हे जे काही शेतकरी आहे, शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आहे, या ठिकाणी आज शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी या मणियार धरणावरती आज जलसमाधी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. खरं म्हणजे जर बघितलं तर या सरकारवरती 420चा गुन्हा शेतकऱ्यांच्या मार्फत दाखल झाला पाहिजे. ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस एखाद्याची जर फसवणूक करतो तर तात्काळ प्रशासन त्याच्यावरती 420चा गुन्हा दाखल करतं. पण या प्रशासनावरती आजपर्यंत कुठलाही 420चा गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणून आमची शेतकऱ्यांच्या वतीनं एकच मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर झालेली पाहिजे. त्यासाठी आज आम्ही सर्व शेतकऱ्यांचे नेते या ठिकाणी जलसमाधी आंदोलन आम्ही घेणार आहोत. आपल्यासोबत दुसरे नागरिक आपण जाणून भाऊ आपली काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही ते जलसमाधीला आता भेट दिली, पहिला आपला परिचय. रोहित आहे. ह्या ठिकाणी जे जलसमाधी आंदोलन चालू आहे आत्ता 1 तास झाला. ह्या आंदोलनासाठी अजून कोणते पण अधिकारी आले नाही. हे म्हणजे खूप निंदनीय हे आहे. काय झालेलं आहे आता, हे सगळे इथं आलेले अजून एक पण अधिकारी इथं हजर नाही. जर इतकं काही अपचरित जर घडलं तर शासन कोणी जबाबदारी घेणार? आज जर इथं जर काही घटना घडली तशी जबाबदारी कोण घेणार? शासन ह्या ठिकाणी हजर पाहिजे होतं. आणि जे त्यांनी मुद्दे घेतले ते सगळे शेतकऱ्यांच्या हिताचे आणि ते झाले पाहिजे. ह्या सरकारने आधी सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी, पण ते एक पण केलेलं नाही आणि आज वर हात करून दिले. तर ह्या सगळ्या घटना जर बघितलं तुम्ही, हे सरकार पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हे व्यापारी संघटनेचं सरकार आहे. तुमची काय मागणी आहे? बाबुल तेलीची शंकरराव चव्हाण शेतकरी नात्याने तिथे छावा संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील मगर, उद्धव सोनवणे, साळुंके योजना जी होती संख्या डिक्लेअर केलं होतं का आम्ही कर्जमाफी करणार आहोत, ती कर्जमाफी तुम्ही केलेली नाही. ती कर्जमाफी सुद्धा करा. शेतकरी हा हलाखीचं जीवन जगतोय आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारने बदलावा
आणि शेतकऱ्यासाठी ज्या योजना आहेत कर्जमाफीच्या असेल, ज्यांनी रेग्युलर कर्ज भरले त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचं सुद्धा देऊ केलं होतं, तेही प्रत्यक्षात मिळालं नाही. याची आठवण त्या सरकारने ठेवून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करावं हीच मी एक शेतकरी नात्याने विनंती करतो. आपण दुसरे नागरिक आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत की बा बंद पडून राहिलं ऑटोमॅटिक. पहिल्यांदा बंद पडलं होतं, अजून ओके केलं, आता चालू काही नाही. दुसरे नागरिक आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या ना भाऊ. आपली काय प्रतिक्रिया आहे का भाऊ? तुम्ही त्या जल समाधी या संदर्भात तुम्ही भेट दिली तर यात आपली काय प्रतिक्रिया? पहिला आपला परिचय. मी साईनाथ भोसले बादलेकर. विषय असा आहे की 8 दिवसापूर्वीपासून संघटनेने पत्रव्यवहार केला शासन दरबारी. तर त्या शासनाने जी दखल घेणे गरजेचं होतं व यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यासंदर्भात त्यांना सुचवलं पाहिजे होतं. पण कुठले आतापर्यंत अधिकारी आले नाही आणि यांची फोनद्वारे सुद्धा संपर्क साधलेला नाही. तर माझं एकच मत आहे की तत्काळ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन जी समस्या आहे त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करून यांचं समाधान करावं. आणि या कारण हे धरण खूप मोठं धरण आहे. यामध्ये जर समजा पाहिजे एखादा माणूस जर